नमस्ते. मी काडसिद्धेश्वर स्वामीजी, सिद्धगिरी संस्थान कणेरी मठ, आपणा सर्वांना आमंत्रण देण्यासाठी मी आता उपस्थित आहे. सिद्धगिरी मठावर म्हणजे कणेरी मठावर तारीख 31 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत अखिल भारतीय स्तरावरील कारागिरांचा एक महामेळा आयोजित केलेले आहे. सिद्धगिरी कारागीर महाकुंभ म्हणून खूप साऱ्या गोष्टींची इथे महासंगम आहे. कारागिरांच्या महासंगमासाठी आपण सर्वांनी जरूर पाहायला यावं. आणि त्याबरोबरच संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत सुंदर, आपल्याच भागातील कोल्हापूर भागातील आहेत आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून सुद्धा काही कलाकार मंडळी येणार आहेत आणि त्याचाही लाभ घेण्यासाठी आणि खाद्य महोत्सवही आपण आयोजित करतो आहोत. त्याचाही स्वाद घेण्यासाठी आपण जरूर कणेरी मठावर 31 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत जरूर भेट द्यावं. हीच आपल्या सर्वांसाठी आमंत्रण आहे. नमस्कार. हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव इथल्या रियाज हजारी यांनी 4 महिन्यांपूर्वी छोटा टेम्पो विकत घेतला होता. आज सांगली जिल्ह्यातील बागणी इथून शिरोलीकडे भाड्यासाठी टेम्पो निघाला होता. दुपारी 12:30च्या दरम्यान हा टेम्पो भादोली गावच्या हद्दीत आला. त्यावेळी इंजनमधून अचानक धूर येऊ लागला. त्यामुळे चालकानं प्रसंगावधान राखून रस्त्याकडेला टेम्पो थांबवला. मात्र अचानक आगीनं रौद्ररूप धारण केलं. या घटनेची माहिती मिळताच पेठवडगाव नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशामक दलातील जवानांनी आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठं नुकसान टळलं. मात्र आगीमुळे संपूर्ण वायरिंग, इंजन आणि टेम्पोचा पुढील संपूर्ण भाग जळून खाक झाला. पेठवडगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.